स्वामी तारी त्याला कोण मारी याची खरी प्रचिती आली. तूच करता आणि तूच करविता. स्वामी माझा तू सोबती तू सारथी. परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज तसेच मोरेदादा आणि गुरुमाऊली यांना कोटी कोटी प्रणाम. आपल्या कृपेने आमच्यावर भयानक संकट टळले. मी ज्योती जाधव, पुणे, कोथरूड केंद्र. माझा मुलगा शेखर जाधव, याची मुलगी प्रियंका जाधव. ती गेली 4 वर्ष एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून जॉब करत आहे. ती दुबईला जाऊन आली. 2 दिवस सुट्टी होती म्हणून पुण्यात आली. तिला पुन्हा गुरुवारी लंडनला जायचं होतं. त्यासाठी बुधवारी मुंबईला जाणार होती. पण अचानक तिला ताप आला आणि घसा पण दुखायला लागला. म्हणून सुनबाईने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासून औषधे दिली आणि सांगितले की हिला विश्रांतीची गरज आहे. ताप आहे, तसंच घशालाही सूज आलेली आहे. त्यामुळे तिला थंड वातावरणात पाठवू नका आणि विश्रांती घेण्यासाठी औषधे दिली. त्यामुळे ती मुंबईला गेली नाही. तिच्या सरांना कळवले. त्यात सकाळी मी देवपूजा करून आरती करत असताना स्वामींनी मला दृष्टांत दिला. भगवा अंगरखा लुंगी, भगवी हातात कमंडलू, काखेत झोळी असे दर्शन. मी रडायला लागले. स्वामी आज का प्रकट झाले असतील? काय संकेत असेल हा? माझे डोळे पाणावले. मला अश्रू अनावर झाले होते. मी त्याच आठवणीत थोडा वेळ रडले आणि नेहमीप्रमाणे स्वामींच्या केंद्रात गेली. माझी नित्यसेवा झाली. पण मला त्यांचे ते भगवे रूप सारखे आठवत होते. आनंदाने घरी आले. 2-3च्या सुमारास एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले. त्यात सर्व प्रवासी जळाले. अशी बातमी पाहून डोके सुन्न झाले. हा अपघात पाहून मी विचार करायला लागले. असे काय घडले? एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. तिच्या त्या विमानातील सर्व मैत्रिणी देवाघरी गेल्या. काय वेळ आली! माझ्या स्वामींनी माझ्या नातीला थांबवले. भक्तांवर दया केली. स्वामी, खरंच तुमची लीला अपरंपार आहे. आमच्या जाधव कुटुंबाला तुम्ही जीवनदान दिले. आपल्या भक्तांचे रक्षण केले. धन्य स्वामी.